ही कोण पाहुणी? नाही, त्या नाही ओळख करून देणार माझी. मी नेत्रा, नेत्रा गौरांग मुधोळकर. मुधोळकरांची धाकटी सून. वाह शालिनी, उत्तम केलंस. एका सुनेचा सुन्मुख बघायला आम्हाला बोलवलंस. आणि एकाच वेळी दोन दोन सुना दाखवल्यास. कमालच केलीस. बरं आहे ना, मग दुसऱ्यांदा खर्च करायला नको काय? मुधोळकरांना हा खर्चही जड होतोय की काय? आता काय कारण देणार आहेस? नाही, मोठ्या सुनेच्या वेळेस पत्रिकेचं कारण मिळालं म्हणून घाईघाईत लग्न केलं. आता धाकट्याच्या वेळेस काय? का कोर्टात जाऊन लग्न केलं दोघांनी? काही पर्याय नव्हता म्हणून? तसं नाही आहे शिंदेबाई. या दोघांची ऑस्ट्रेलियामधली मैत्री आहे. मैत्रिणीला सून म्हणायची पद्धत नाहीये आपल्याकडे. नाही म्हणजे तसं लग्न केलंय त्यांनी. म्हणजे परस्पर तिकडेच लग्न केलं? हो, म्हणजे तिथल्या पद्धतीनुसार झालंय लग्न. पण आपल्या म्हणजे हिंदू पद्धतीत देवा ब्राह्मणांच्या साक्षीने अजून व्हायचंय. मग त्यानंतर सगळ्यांना मी म्हणजे तसंच ठरलं होतं. आता ठरायचंय काय त्यात? नाही म्हणजे तिला असं सांगितलं होतं आम्ही की तुझी वेळ आली की तुझ्यासाठी सुद्धा असा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला. पण हल्लीच्या मुलींना धीर कुठे असतो. तुझं काय असेल ते असो, पण आम्हाला जर आधीच सांगितलं असतंस ना, तर हिच्यासाठी आम्ही काही भेटवस्तू आणली असती. आणि मला असं नाही वाटत की आमच्यापैकी कोणालाही दोन दोन भेटवस्तू आणणं जड गेलं असतं. असो, निघतो आम्ही आता. नाही, परत लवकरच यावं लागेल ना दुसऱ्या सोन्याचं सुन्मुख बघायला. चला. आई मावशी
चल बाहेर आ. या घरात राहायची लायकी नाहीये तुझी. चालती हो इथून. मावशी प्लीज 1 मिनिट, तू जरा शांत हो, त्रास करून घेऊ नकोस असा. त्रास आधीच झालाय प्रिया. तिला 1000 वेळेला बजावून सांगितलं होतं बाहेर येऊ नको. आज पहिल्यांदा 4 लोकात मला मान खाली घालावी लागलीये हिच्यामुळे. तिला या घरातून बाहेर जायला सांगा. मावशी, सत्यजितनी स्वतः तिला इथे राहायची परवानगी दिली. आता तो येईपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही घेऊ शकत. आणि सत्यजित आल्यावर तो जो कुठला निर्णय घेईल तो योग्यच असेल. प्रिया काय बोलतेस? आज पहिल्यांदा मुधोळकरांचा 4 लोकात अपमान झालेला आहे. अपमान? हे जे काही घडलंय ना ते सगळं तुम्ही स्वतःच्या हाताने ओढवून घेतलंय स्वतःवर. नेत्रा, हे एक मिनिट. आणि तुम्ही काय घराण्याचं सांगताय मला? घरात आलेल्या नवीन सुनेला असं खोलीत कोंडून ठेवणं ही रीत आहे का तुमच्या मुधोळकर घराण्याची? एवढं वय झालं तुमचं तरी मला खोलीत कोंडून ठेवायच्या आधी ही अक्कल आली नाही तुम्हाला? बस. माझ्या आईशी या स्वरात बोलायची हिम्मत कशी झाली तुझी? मीरा, आत्ताच्या आत्ता या मुलीला या घराच्या बाहेर फेकून द्या. दादा 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 मला माफ करा. चूक झाली माझी. पण या लोकांनी मला दादा माझं खरंच खूप प्रेम आहे गौरांगवर. मी फक्त त्याच्या विश्वासावर एवढ्या लांबून माझं घर सोडून इथे आली. आता तुम्हीच मला घराबाहेर सोडलं तर मी कुठे जाऊ? माझं ऐका, असं नका करू. मला माझं चुकलं. मी परत असं नाही वागणार. मी खरंच असं नाही वागणार. मी तुम्ही सांगाल तशी राहीन या घरात. एक शब्दही काढणार नाही तोंडातनं. फक्त मुलगी आहेस म्हणून जिवंत वाचलीस तू. मीरा, घेऊन जाईल आणि लॉक करा आउट हाऊस मध्ये. माझ्या जबाबदारीवर या मुलीला मी इथे ठेवली होती. पण आता नाही. गौरांगला सांगायचं की उद्याच्या उद्या इथे यायचं आणि या मुलीला घेऊन इथून चालतं व्हायचं. आणि या मुलीसाठी या घरात कोणीही रडलेलं मला चालणार नाही. नेत्रा, हा विषय संपलाय या घरात. आणि तू काय करतेस इथे अजून? तुला इवाना पुण्यात असायला हवं होतं. जायला निघाले होते. कारण नको आहेत मला. एक गोष्ट मला दोनदा का सांगावी लागते? निघायचं लगेच.
मंजिरी, मी आजपर्यंत खूप केलं या घरासाठी आणि त्याची किंमत काय केली त्यांनी? निघायचं इकडनं लगेच, ही किंमत केली. प्रिया, प्रिया प्लीज, हे बघ अंजली, मलाच कळायला हवं होतं. सत्यजितनी जा म्हटल्यावर लगेच इकडनं निघायला हवं होतं. हे बघ, मी काय म्हणते तू एकदा नीट. मला तर काही ऐकायचं नाहीये मंजिरी. आश्रितांनी ना हक्क सांगायचा नसतो कधी, पण मी मूर्ख आहे ना. हेच समजत राहिले की हे घर माझं, इकडची माणसं माझी आहे. तिथेच चुकलं माझं. प्रिया, अगं असं का विचार करतेस? असं काय नाही. प्लीज नको समजूत काढूच माझी. गेल्या वेळी सत्यजित जा म्हणाला होता ना, तेव्हा मी निघाले होते, पण तू माझी समजूत काढलीस म्हणून मी इकडे थांबले. आणि असाच अपमान सहन करावा लागतोय मला. आश्रित असले ना तरी स्वाभिमान आहे मला. निघायचं इकडनं लगेच, हे ऐकवतो तो मला. हे उठता बसता अपमान सहन करण्याची सहनशक्ती नाहीये आता माझ्यात. प्लीज, मी नाही राहू शकत. मी जाते. प्रिया प्लीज, असं का करतेस? हे बघ, त्यांच्या मनात असं काहीच नाहीये. आणि आता एवढ्या रात्री तू एकटी कुठे जाणार आहेस? खूप धर्मशाळा आहे तिकडे, कुठेही जाऊन राहीन. आणि कुठेही नाही जमलं ना तर रस्त्यावर राहीन, पण या घरात राहणार नाही. आता खरंच राहणार नाही. हे बघ प्रिया, हे बघ, आता ते खूप चिडले होते आणि त्या रागाच्या भरात सगळं बोलून गेले. माझं ऐक, सकाळपर्यंत थांब, मी बोलते त्यांच्याशी. मंजिरी, मी आजपर्यंत खूप केलं या घरासाठी आणि त्याची किंमत काय केली त्यांनी? निघायचं इकडनं लगेच, ही किंमत केली. माझ्या भावनांची, या घरासाठी पाहिलेल्या स्वप्नांची ही किंमत. तुला 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 नाही कळणार. मी आता इथे नाही राहू शकणार. माझं मनच मला इथे नाही राहू देणार. प्रिया, मी नाही जाऊ देणार तुला. म्हणजे दोन्हीकडून मरण माझंच आहे ना. सत्यजित मला इथे राहू देत नाही आणि तू इकडनं जाऊ देत नाहीस. काय करायचं? मी सांग ना, मी काय करायचं? आता यापुढे आणखी काही सहन करण्याची शक्ती खरंच नाही उरली माझ्यात. इनफ. प्रिया प्लीज, हे बघ, मला जरासा वेळ दे. मी बोलते ना त्यांच्याशी. सॉरी, आता नाही जमणार. प्रिया, प्रिया, तुला शपथ आहे माझी. प्रियाला राहू दे ना इथे. काय? काय? राग झाला शांत? राग? मी कधी रागावलो होतो?
बाय द वे, गिफ्ट तुझ्यासाठी. छान आहे. आवडलं? पण म्हणजे मला दुसरं गिफ्ट हवं होतं. हा, अगं हे मी असंच आणलंय, मला आवडलं म्हणून. तुझं ते गिफ्ट वेगळं आहे, जे तुला हवंय ते. तसं वचन दिलंय मी तुला. मग प्रियाला प्रियाला राहू द्या ना इथे. काय? आपल्या दोघांमध्ये प्रियाचा विषय कुठून आला? म्हणजे मी जे मागते ते तुम्ही नाही देणार मला. मंजिरी, हे बघा प्लीज. मी तू काय मागतेस हे तुला कळत नाहीये. ठीक आहे, नाही कळत मला. पण आता मला एवढंच कळतंय की प्रियाला खूप वाईट वाटतंय. एकाच वेळी सगळ्यांना आनंदात राहता येत नाही. असं कसं? मी आल्यामुळे तिची या घरातली गरज संपली आणि म्हणून तिला घरातनं बाहेर काढतायत असं वाटतंय तिला. प्रियाला काय वाटतं हे माझ्यासाठी अजिबात महत्वाचं नाहीये. म्हणजे खरंच तिची या घरातली गरज संपली? मंजिरी, मला या विषयावर आणखीन चर्चा नकोय. पण कालचा प्रसंग पुन्हा घडला तर? म्हणजे मला भीती वाटते म्हणून विचारते. काय झालं होतं काल? काल आईंची तब्येत खूप बिघडली होती. म्हणजे मी गोळ्या दिल्या होत्या त्यांना, पण का कुणास ठाऊक त्या गोळ्या तशाच राहिल्या, घेतल्याच नाहीत त्यांना. मला कळलं नाही तेव्हा मी काय करू, आणि अचानक प्रिया आली आणि सगळं निभावून दिलं तिने. मला खरंच खूप आधार वाटतो तिचा. आणि तुम्ही एकदा विचार तरी करून बघा ना, त्या अनोळखी शहरात ती एकटी कशी राहणार आहे. आणि असंही लग्न करून ती हे घर सोडूनच जाणार आहे ना. मग आता का दुखवायचं आपण तिला? मंजिरी, तू नेमकी कोणाची वकिली करतेस आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत हे तुला समजावूनही कळणार नाही. त्यामुळे हा हट्ट कायमचा सोड. ठीक आहे, सांगते मी प्रियाला तू पुण्याला निघून जा म्हणून. पण एक गोष्ट मी कधीच नाही विसरणार. तुम्ही मला दिलेला शब्द मोडला. मंजिरी, राहू दे प्रियाला इथेच.